नमस्कार. आज आपण बनवणार आहोत सर्वांची आवडती मुंबई स्टाईल पावभाजी. ही भाजी चविष्ट, झणझणीत आणि बटरनी भरलेली असते. चला तर मग आपण लगेचच सुरुवात करूया. पावभाजी बनवायचं म्हटलं की काय होतं, भरपूर साऱ्या भाज्या लागतात घरामध्ये. पण आज नेमकं माझ्याकडे काय झालं, भरपूर भाज्या नव्हत्या. जेवढ्या घरामध्ये होत्या त्याच मी बाजूला काढल्या आणि ठरवलं चला त्यातच बनवूया. कारण काय होतं, अचानक बनवायची म्हटलं ना पावभाजी, आपल्याकडे कधी-कधी काही उपलब्ध असतं, काही नसतं. पण थोडक्या भाज्यामध्ये सुद्धा आपण छान अशी पावभाजी करू शकतो. तर मी इथं एक शिमला मिरची घेतली, तिला मोठं-मोठं कट करून घेतले. आता हे एक गाजरसुद्धा घेतले. गाजराला पण आपण वरची साल काढून घ्यायची आणि नंतर लगेच त्याचे बारीक तुकडे करायचे. त्याचबरोबर एक बीट पण घेतले, पण मी सगळं बीट पूर्ण वापरणार नाही, अर्धच बीट घेईन. या भाज्या मी सुरुवातीला स्वच्छ चांगल्या पाण्याने धुवून घेतलेल्या आहेत आणि मगच वापरलेत. बीट वापरल्याने काय होतं, बऱ्याच वेळा आपण बीट खायला खूप नको नको करतो, मुलं पण नको नको करतात. तर त्या पावभाजीच्या निमित्ताने ती बीट पोटातही जातं आणि पावभाजीला चांगला कलरसुद्धा येतो, दोन्ही कामं होतात. आता हा फ्लावर माझ्याकडे खूपच कमी आहे, म्हणून थोड्याशा दांड्या पण त्याच्या घेते, कारण त्या दांड्यामध्ये सुद्धा चांगला फ्लेवर असतो आणि ते आपण खाणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे थोड्या थोड्या घेते, जास्त काही घेत नाही आहे. खरं तर माझ्याकडे भाज्या खूप कमी आहेत पावभाजी बनवण्यासाठी, पण हरकत नाही, एवढ्या भाज्यांमध्ये सुद्धा आपण मस्त टेस्टी अशी पावभाजी बनवू शकतो. आता आपण इथं मोठ्या-मोठ्या सगळ्या भाज्या चिरून घेऊया. त्यासाठी गाजर मी मोठं-मोठं चिरून घेतले. आता लगेचच आपण इथे 2 बटाटे घेतले, ते बटाटे पण चिरून घेणार आहे. त्याच्या अगोदर बटाट्यावरची साल सगळी काढून टाकायची आहे, कारण बटाट्याच्या सालीवर हल्ली एवढी धूळ असते ना, की ते काढणं गरजेचंच पडतं. बटाटे पण आपण मोठे-मोठे चिरून घेणार आहे. त्याचबरोबर फ्लावर पण इथं मोठा-मोठा चिरून घेऊया. भाज्या सगळ्या चिरून झालेल्या आहेत, तर आपण चला पुढची लगेच प्रोसेस करूया. कुकरमध्ये आपण भाज्या सगळ्या शिजवणार आहोत, त्यामुळे कुकरमध्ये या सगळ्या भाज्या टाकून घ्यायच्या आहेत. बीट पण साईडला मी बारीक करून घेतलेलं होतं, ते टाकूया. आणि पाणी मात्र पुरेसं टाकायचं बरं का. पाणी पुरेसं टाकल्याने काय होतं, भाज्या व्यवस्थित शिजल्या जातात. आता टोमॅटो टाकायचे, तर 2 ते 3 टोमॅटो मी मोठे-मोठे चिरून घेतलेले आहेत, ते सुद्धा यात टाकूया. कुकरचं झाकण बंद करून 3 ते 4 शिट्ट्या घ्यायच्या आहेत. तिकडे कुकरच्या शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत इकडं आपण कांदा पण चिरून घेऊया. कांदा आपण फोडणीला वापरणार आहे. मात्र कांदा एकदम बारीक-बारीक चिरायचा. बारीक-बारीक कांदा चिरल्याने चांगला लवकर परतला जातो आणि मस्त मॅशही होतो लवकरच. त्याचबरोबर शिमला मिरची पण इथं मी एक चिरून घेतली बारीक. लगेचच आपण इकडं आलं, लसूण आणि हिरव्या मिरचीची पेस्ट पण काढून घेऊया. आपल्या कुकरच्या शिट्ट्या पण झाल्यात. 4 ते 5 शिट्ट्या घेतल्यात मी. कुकरच्या शिट्ट्या झाल्यावर सुद्धा कुकर लगेच उघडायचा नाही, कारण आतली वाफ असते ना, त्या वाफेने अजून थोड्याशा भाज्या लवकर शिजल्या जातात. तर भाज्या छान अशा शिजून तयार आहेत. एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेऊया आपण आणि लगेचच याला आपण ना इथंच मॅश करून घेऊया. तर मी पोटॅटो मॅशरने भाज्या अगोदर व्यवस्थित बारीक मॅश करून घेते. हे बघा किती पटकन होतं आहे, कारण भाज्या गरम असल्यामुळे फास्ट प्रोसेस होते. चला लगेच फोडणीला पण घेऊया. तर अगदी 2 चमचे तेल आणि एक बटरचा तुकडा टाकला आहे, 1 चमचा जिरे, चिरलेला कांदा लगेच टाकून घ्यायचे जिरे तडतडल्याबरोबर. आता कांदा लालसर होईपर्यंत भाजला की लगेच आपण इथे शिमला मिरची पण टाकूया. दोन्ही एकसारखं भाजून घ्यायचे. 2 चमचे आलं, मिरची आणि लसणाची पेस्ट होती ती टाकली. 1 चमचा धणे पावडर, 1 चमचा जिरे पावडर, अर्धा चमचा हळद, 2 चमचे लाल तिखट आणि चवीप्रमाणे मीठ घालून हे सगळे मसाले आपण कांद्याबरोबर परतून घ्यायचे चांगले. मसाले चांगले एकजीव झाले ना कांद्यामध्ये की लगेचच आपण भाजी मॅश केलेली त्यामध्ये टाकून द्यायची. चांगलं एकसारखं याला हलवून मिक्स करून घेऊया. काय मस्त कलर आला आहे बघा. टोमॅटोचा कलर आहे, परत वरून बीटचा पण कलर आहे, त्यामुळे एकदम भन्नाट असा कलर दिसतो आहे आणि अगदी छान आत्तापासूनच दिसते. खायला एकदम भारी लागणार आहे. पाणी होतं आता गरजेप्रमाणे, तुम्हाला जशी कन्सिस्टन्सी हवी आहे, जाडसर किंवा अगदी पातळ हवी असेल तर पातळ पण बनवू शकता, जितकी घरामध्ये माणसं आहेत त्याप्रमाणे. आता वरून थोडीशी आपण गार्निशिंगला कोथिंबीर पण टाकून घेऊया. अगदी सोप्या पद्धतीने आणि कमी वेळामध्ये आणि अगदी कमी इन्ग्रेडियंट्समध्ये आपण इतकी छान पावभाजी बनवली. तुम्ही सुद्धा घरी भाजी असो नसो, थोडक्या भाजीमध्ये सुद्धा इतकी सुंदर पावभाजी बनवू शकता. सगळ्यात शेवटी आता बारीक-बारीक कोथिंबीर चिरून यामध्ये टाकायचं आणि 2 ते 3 मिनटं भाजीला असंच मंद गॅसवरती शिजू द्यायचं आहे. त्याआधी अगोदर आपण इथे पावभाजी मसाला टाकूया. वरून पावभाजी मसाला टाकल्याने भाजी अजून रुचकर आणि चविष्ट लागते. तर आता 2 ते 3 मिनटं असंच सोडून देऊया आणि तोपर्यंत आपण साईडला पाव पण भाजून घेऊया.
साईडला तव्यामध्ये थोडंसं बटर टाकून आपण कुरकुरीत असे पाव भाजून घ्यायचे आहेत। पाव भाजल्याने अजून पावभाजी चविष्ट लागते। तर कशी वाटली रेसिपी नक्की सांगा मला आणि कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका, कारण काहीही पूर्वतयारी नसताना आपण भन्नाट अशी पावभाजी बनवलेली आहे आणि त्या पण एकदम कमी भाज्यांमध्ये। तर कशी वाटली रेसिपी नक्की सांगा आणि मानवीज किचनला लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला विसरू नका। परत एका छानशा व्हिडिओमध्ये आपण भेटू, तोपर्यंत नमस्कार।